खऱ्याची दुनिया राहिली नाही, सध्या कुणावर विश्वास टाकता येत नाही, अशी वाक्य तुम्ही रोजच्या गप्पांमध्ये अनेकांकडनं ऐकत असाल. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी कोणत्या तरी गोष्टीत फसवला तरी गेलाय, किंवा त्यांनी अशी फसवलेल्या माणसांना भेटलाय, किंवा त्यांनी कथा ऐकलेल्या. आणि जेव्हा लोक अशा फसवल्याच्या कथा लोकांना सांगतात तेव्हा त्यांची अशी इच्छा असते की माझं जे नुकसान झालंय ना ते तुमचं होऊ नये, तुम्ही जरा सावध राहा. ह्या ज्या फ्रॉड स्टोरीज मी आता या चॅनेलच्या मार्फत सांगणार आहे त्याच्या मागचा माझा उद्देश हाच आहे. यामध्ये कुणा खऱ्या व्यक्तीचं नाव नाहीये, पण मी मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून ज्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये लोकांना भेटलो तिथे मला प्रत्येकाकडनं जवळजवळ अशा काही वेगवेगळ्या फसवल्याच्या कथा मला समजल्या, आणि त्या कथा मी या चॅनलमधनं सांगणार आहे. फसवणूक ही आर्थिक असू शकते, भावनिक असू शकते, व्यावसायिक असू शकते. आर्थिक फसवणूक एक वेळ तुम्ही कालांतराने ते नुकसान भरून काढू शकता, पण मानसिक भावनिक फसवणूक हे माणसाला आयुष्यभर बोचत राहतात. त्यामुळे त्या कशा घडतात आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यायला पाहिजे हा तुम्ही याच्यातनं बोध घेऊ शकता. यातली ही पहिली कथा आहे ती म्हणजे हिऱ्यांच्या व्यापारामध्ये घडलेली, मुंबईच्या गिरगावच्या मार्केटमध्ये घडलेली ही कथा आहे. हिऱ्यांचा व्यापार म्हणला की हिऱ्यांची झळाळी, सोन्याची धमक आणि ही चांदीची चमचम, पण या सगळ्याही पेक्षा तिथे सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे हा व्यापार करणारा माणूस. आणि त्या माणसामध्ये दोन गोष्टी हे व्यापारी नेहमी बघत असतात. एक म्हणजे हुशारी, ऑब्व्हियसली जी प्रत्येक व्यवसायात बघतात, पण हिऱ्यांच्या व्यवसायात अजून एक गोष्ट खूप तपासून घ्यावी लागते, ते म्हणजे हा माणूस विश्वासाचा आहे का नाही. याचं कारण असं आहे की हिऱ्यांच्या व्यवसायात एक मुठभर हिरे जरी घेऊन माणूस पळून गेला तरी तो तुमच्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरू शकतो. आणि त्यामुळे तिथे काम करणारा माणूस हा विश्वासातलाच असला पाहिजे अशी अट असते. आता मग हा विश्वास तुम्ही कसा निर्माण करता, तर त्याचे त्यांचे ठोकताळे, ते म्हणजे तो कुणी रेकमेंड केलाय, मग तो तुमच्या जातीतला आहे, गावाचा आहे, मित्र परिवारातनं आलेला आहे, त्याचे रेकमेंडेशन कोणी केलं. दर्शन पटेल ही अशीच एक व्यक्ती होती की जो हिऱ्यांच्या व्यवसायात आला, त्याने विश्वास जमवला, मग कोट्यावधींचे हिरे घेऊन तो पळून गेला आणि परत येऊन त्याच व्यवसायात, त्याच मार्केटमध्ये 100 कोटीहून अधिक धंदा त्यांनी उभा केला. त्या दर्शन पटेलची ही स्टोरी आहे. दर्शन पटेलला त्याच्या एका काकांनी रेकमेंड केलं होतं आणि तो मुंबईतल्या एका हिऱ्यांच्या पेढीमध्ये सामान्य कामगार म्हणून जॉईन झाला. हिऱ्यांच्या व्यवसायात एक सामान्य पद्धत अशी आहे की कुणामध्ये टॅलेंट आहे का नाही हे चेक करायची, ते म्हणजे त्याला सगळ्या डिपार्टमेंट मधनं फिरवतात. म्हणजे हिरे कापणं पासून त्याचं पॉलिशिंग, पॅकेजिंग, डिलिव्हरी, परचेस आणि सेल्स ही जी दोन सगळ्यात हायली पेड काम आहेत त्यामध्ये सुद्धा. आणि त्या जिथे तो हुशारी दाखवेल तिथे त्याला ते जास्त काळ काम ठेवतात आणि तिथे त्याची करिअर ग्रोथ होते. त्यामुळे तुम्ही विश्वासाने आत येता आणि हुशारी दाखवून मग तुम्ही करिअरमध्ये वर जाता, ही सामान्य पद्धत आहे. दर्शन पटेलनी जशी हुशारी दाखवायला सुरुवात केली तसं त्याच्या पेढीतल्या मालकांनी, वरच्या लोकांनी त्याला सांगितलं, अरे तुझ्यासारखी अजून माणसं घेऊन ये. म्हणून मग त्यांनी त्याचा सख्खा भाऊ, पुढे भावाचा मेहुणा, मग मेहुण्याचा भाऊ, असे 4 लोक या पेढीमध्ये काम करत होते. कालांतराने दर्शन पटेलचं लग्न झालं, त्याला मुलं झाली, त्याच्या भावांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली. अशा परिस्थितीत त्या पेढीच्या मालकाने एक दिवस दर्शनला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्याला काही हिरे दिले आणि सांगितलं की हे हिरे 10 लाखाचे आहेत, तू ते 12, 13, 15 कितीही लाखाला विक आणि मला 10 लाख आणून दे. दर्शन थोडा गडबडला, पण त्यांनी मालकाची आज्ञा समजून ते हिरे घेतले, बाहेर आला. त्याने त्याचा भाऊ, मेहुणे सगळ्यांना सांगितलं आणि त्या चौघांनी मिळून एक 15 दिवसामध्ये ते हिरे 13 लाखाला विकले आणि 10 लाख मालकाला परत केले. ताबडतोब मालकाने त्याला अजून 15 लाखाचे हिरे दिले. असं करत करत 1-2 वर्षामध्ये मालक दर महिन्याला त्याला साधारण 1 कोटीचे हिरे देत होता. यामुळे ऑफकोर्स दर्शनची कमाई ही भरपूर वाढली होती.
पण याचं मुख्य कारण असं होतं की विश्वासाच्या रांगेत दर्शन आता वर चढला होता. कारण हिऱ्यांच्या धंद्यात माणूस विश्वास ठेवायला लायक आहे का नाही याचा दुसरा क्रायटेरिया म्हणजे त्याचं लग्न झालंय का नाही, त्याला मुलं आहेत का नाही. तर तिथे विश्वास असा आहे की लग्न झालेला मुलं असलेला माणूस हे सगळं घेऊन पळू शकत नाही. तिसरा क्रायटेरिया असा असतो की तुमचे किती नातेवाईक त्या मार्केटमध्ये किंवा त्या फर्म मध्ये काम करतात. तर दर्शनचा भाऊ मेहुणा, त्याचा भाऊ, त्यांची बायका पोरं इथे असल्यामुळे दर्शन आता विश्वासाच्या सर्व क्रायटेरियामध्ये एकदम फिट बसत होता आणि त्याची हुशारीही होती. म्हणून मालकाने त्याला हे हिरे विकायला दिले होते. हळूहळू मी सांगितलं तसं की कोटी 2 कोटीचे हिरे त्याच्याकडे कायम असत. ही गोष्ट आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनीही ओळखली होती. हिऱ्यांच्या व्यवसायात जसं इतर व्यवसायातही असणार माणसं सतत टॅलेंटच्या शोधात असतात आणि दर्शन तर त्याच्या मालकाने शिक्का मारलेला टॅलेंटेड आणि विश्वासू माणूस होता. हळूहळू इतर व्यापारीही दर्शनला थोडे थोडे हिरे विकायला देऊ लागले. कालांतराने म्हणजे साधारण 2, 3, 4 वर्षांनंतर दर्शनकडे कायम 7, 8, 10, 12 कोटींचे हिरे असत की जे तो विकायचा आणि मूळ रक्कम त्या व्यापाऱ्यांना परत करायचा आणि नफा कमवत होता. हा बिनभांडवली धंदा चालू करण्याचा अगदी राजमार्ग होता आणि त्यामुळे दर्शन अतिशय खुश होता. त्याचं आता उत्पन्न चांगलं होतं. बोरिवलीच्या एका कॉलनीमध्ये त्या 4ही लोकांनी स्वतःसाठी फ्लॅट भाड्याने घेतले होते. ते तिकडे राहत होते. एक वर्षातले 15 दिवस गावाला यात्रेला जाण्याचं सोडलं तर त्यांच्यापैकी कुणीही कधी सुट्टी घेत नव्हतं. याच्यामुळे दर्शनच्या पेढीचा मालक हा त्याला दर्शनचा खूप अभिमान होता. कारण तो म्हणला असा कर्मचारी मिळणं म्हणजे परमेश्वराची कृपा आहे. अशा परिस्थितीत एक दिवस दर्शन संध्याकाळी 8 वाजता कामावर निघाला. पेढीची वेळ खरं तर 6 आहे पण दर्शन नेहमीच 8 वाजेपर्यंत काम करतो याचा त्यालाही अभिमान आहे आणि मालकही त्यामुळे खुश होता. संध्याकाळी 8 वाजता जेव्हा तो घरी निघाला चर्नी रोड स्टेशनला ट्रेन पकडायला तो वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाची ख्याली खुशाली विचारत तो स्टेशनवर पोहोचला. सगळ्यांना नमस्कार राम राम सगळे चमत्कार करत करत तो ट्रेन मध्ये बसला, घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी तो कामावर आला नाही. याचं कोणाला फारसं आश्चर्य वाटलं नाही कारण सगळे म्हणले की काही महत्वाचं काम असेल किंवा आजारी पडला असेल. पण 4 दिवस जेव्हा तो आला नाही तेव्हा मालकाने सांगितलं रे त्याच्या घरी जाऊन बघा. कारण त्याच्या घरी फोन केला तर कोणी उचलत नव्हता. त्याच्याकडे फक्त लँडलाईन फोन होता, मोबाईल वगैरे काही नव्हता. जेव्हा कंपनीतला कर्मचारी त्याच्या घरी गेला आणि परत आला तेव्हा म्हणला की त्याच्या घराला कुलूप आहे आणि त्याच्या भाऊ मेहुण्या सगळ्यांच्याच घराला कुलूप आहे आणि शेजारी म्हणले की गेले 4-5 दिवस झाले हे लोक कुठे दिसत नाहीये. उरलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ मेहुणा, त्याचा भाऊ हे सगळे लोक त्यांच्या कुटुंबासकट नेपाळला 7 दिवसापूर्वीच सुट्टीला गेलेले. फक्त दर्शन गेला नव्हता कारण त्याला सुट्टी घ्यायलाच आवडत नाही. लोक पुन्हा निश्चिंत झाले. आठवडा झाला तरी दर्शनचा पत्ता नाहीये. ना तो फोन करत होता ना तो कोणाला दिसला होता. 8-10 दिवसानंतर सुद्धा जेव्हा दर्शन दिसेन असा झाला तेव्हा मात्र चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की तो त्याचा भाऊ त्याचे नातेवाईक यांचा कुठेच पत्ता नाहीये. जणू काही त्यांना जमिनीने गिळलेलं आहे. आता मात्र सगळ्यांना चिंता वाटायला लागली कारण मालकाला माहिती होतं की त्याचे जवळजवळ 10-12 कोटींचे हिरे दर्शनकडे पडलेले होते. दर्शन चोरी करेल ही शंका मनात नव्हती पण त्या हिऱ्यांपायी कदाचित दर्शनचं कुणी काही भलं वाईट तर केलेलं नाही ना म्हणून तो चिंतेत होता. पण जेव्हा 15-20 दिवसानंतर सुद्धा दर्शन परत येईना तेव्हा आसपासचे व्यापारीही त्या पेढीच्या मालकाकडे आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही पण काही हिरे दर्शनला दिले होते. आणि त्या चर्चेमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की जर दर्शन कुठे पळून गेला असेल किंवा त्याचं काही बरं वाईट झालं असेल तर तो 24 कोटींचे हिरे घेऊन गायब झालेला आहे. आता मात्र सगळ्यांना धक्का बसला कारण 24 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे. कुठल्याही माणसाची नीतिमत्ता फेरायची. त्यात दर्शनचा आणि त्याच्या नातेवाईकांचा कुठेच पत्ता नव्हता. आता ही गोष्ट पोलिसात तक्रार करण्यासारखी नव्हती कारण हिऱ्यांचा व्यापार हा नेहमीच कायद्याच्या रडारच्या खाली असतो.
कारण टॅक्सेशन, पोलीस एन्क्वायरी हे सगळं टाळण्यासाठी फक्त विश्वासावर, बोली शब्दांवर हे व्यवहार होतात. तेव्हा पोलिसांकडे जावं तर नको ते प्रश्न समोर येते. पेढीमध्ये ही गोष्ट सांगावी, मार्केटमध्ये बोलावं, तर दर्शन पटेल सारख्या एखाद्या सामान्य सेल्समन आपल्यासारख्या व्यापाऱ्यांना फसवून पळून गेलाय तर आपलं हसं पण होईल आणि इतर कर्मचारी पण असे हिरे चोरून पळायला उद्युक्त होते. त्यामुळे त्यांना ती गोष्ट कुठे सांगता येत नव्हती. त्यामुळे त्याची ना FIR झाली, ना इन्व्हेस्टिगेशन झालं आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसल्यासारखे हे व्यापारी आपापल्या दुकानात बसले. त्यांनी कुणालाही काहीही सांगितलं नाही. फक्त दर्शन पटेल गायब झाला याची मला चिंता वाटते एवढंच ते बोलत नाही. असं जरी असलं तरी सगळेजण आपापल्या परीने हुशार असतात. कर्मचाऱ्यांमध्ये, त्याच पिढीच्या आणि इतर पिढ्यांच्या सुद्धा कर्मचाऱ्यांमध्ये दर्शन पटेल हा काही कोटींचा चुना लावून पळून गेलाय अशी दबक्या आवाजात चर्चा होते. दर्शन ज्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता ट्रेन मध्ये बसला तो नेहमीप्रमाणे बोरिवलीला घरी जायला निघाला. पण वाटेत तो सांताक्रुझला उतरला. त्याने रिक्षा घेतली आणि इंटरनॅशनल एअरपोर्टकडे गेला. त्याने आधीच काढून ठेवलेलं अमेरिकेचं तिकीट तो घेऊन तो एअरपोर्टमध्ये गेला आणि त्यांनी थेट न्यूयॉर्कचं विमान पकडलं आणि तो न्यूयॉर्कमध्ये उतरला. त्याचे भाऊ, मेहणे आणि बाकी सगळे बायका पोरं हे ऑलरेडी जे नेपाळला गेले होते ते काठमांडू मधनं त्यांनी न्यूयॉर्कची फ्लाईट पकडली होती आणि दर्शनच्या 2 दिवस आधीच ते न्यूयॉर्कमध्ये येऊन बसले होते. दर्शन अचानक न्यूयॉर्कला पळून गेलेला नव्हता. ही तयारी त्यांनी काही वर्षापासून केली होती. जेव्हा हे लोक हिरे एक्सपोर्ट करायचे तर तिकडच्या लोकांशी त्यांनी मैत्री केली होती. त्याच्या थ्रू त्यांनी त्यांच्याकडनं काही लॉंग टर्म विजा घेतले होते. अख्खी फॅमिली निघून जाईल याची व्यवस्था केली. याचं कारण असं होतं, यांच्यापैकी कोणी जरी मागे राहिला असता तरी त्याच्यासाठी उरलेल्यांना परत यावं लागलं असतं आणि त्याचा छळ झाला असता तर हे सगळे हिरे परत द्यावे लागले असते. हा सगळा माल घेऊन दर्शन न्यूयॉर्कमध्ये आला आणि थोड्या दिवसातच त्याने न्यूयॉर्क मधल्या काही एका हिऱ्यांच्या पेढीमध्ये नोकरी पत्करली. स्वतःची हुशारी आणि अनुभव आणि स्वभाव याच्या जोरावर तो तिकडे पण त्या व्यापाऱ्यांच्या गळ्यातला ताईत झाला. शिवाय हे जे पैसे त्याच्याकडे होते त्याद्वारे त्यांनी भारतातनं हिरे आयात करून इथे ते थोड्या जास्त किमतीला विकून या 24 कोटीचे केव्हाच 50-60 कोटी केले होते. अशीच दिवसांचे महिने, महिन्यांची वर्ष करत 7-8 वर्ष गेली आणि एक दिवस दर्शन मुंबई एअरपोर्टवर उतरला सुटाबुटात आणि तो थेट गिरगावला हिऱ्यांच्या मार्केटमध्ये आला आणि त्याच्या मित्रांची दुकानं किंवा काही दुकानांमध्ये काम करणारे त्याचे मित्र सरळ त्यांच्याकडे गेला. ते आवाज झाले पण ऑफकोर्स त्यांनी दर्शनला बघून भेटल्याचा आनंदच व्यक्त केला, चहा मागवला आणि 10 मिनिटातच अख्ख्या डायमंड मार्केटमध्ये ही बातमी पसरली की तो मागे एकदा पळून गेलेला जो दर्शन पटेल आहे ना तो तिकडच्या दुकानामध्ये त्याच्या मित्रांबरोबर चहा पीत बसला आहे. ज्या व्यापाऱ्यांचे हिरे चोरीला गेले होते ते चौताळले आणि भाडोत्री गुंड घेऊन तिथे पोहोचले. त्यांनी दर्शनला उचललं आणि एका रिमोट ठिकाणी नेऊन बडवलं. 2 दिवस त्याला ते खूप प्रश्न विचारत होते, मारत होते. त्याला काही खायला प्यायला दिलं नाही पण दर्शनने तोंड उघडलं नाही. 3ऱ्या दिवशी दर्शनने तोंड उघडलं आणि समोर असलेल्या त्या 4 व्यापाऱ्यांना त्याने सांगितलं की मी तुमचे पैसे परत करण्यासाठीच आलोय. ताबडतोब त्याची मारहाण बंद झाली. ते म्हणले मग तू असा पळून कशाला गेला होता? तो म्हणला माझं चुकलं, ही गोष्ट खरी आहे. मला अमेरिकेत जाऊन धंदा करायचा होता पण तेही काय मला नीट जमलेलं नाहीये. पण मला ह्या सतत या गोष्टीची खंत वाटत राहिली की मी तुम्हा लोकांचे हिरे घेऊन पळालोय तर मी तुमचे हिरे परत करायला आला. ते म्हणजे ठीक आहे मग दे आमचे पैसे परत. तर तो म्हणला मी सगळे पैसे देऊ शकत नाही कारण मीही तिकडे माझा खर्च झालाय. मी तुम्हाला 1 रुपयाला 25 पैसे परत करू शकतो. पुन्हा आकांड तांडव चालवला, शिवीगाळ, मारहाण असं अजून 1-2 दिवस चालत राहिलं. त्यात वाटाघाटी चालू राहिल्या. करत करत शेवटी रुपयाला 34 पैसे असा सौदा तुटला. जेव्हा हे मान्य झालं तेव्हा दर्शन त्यांना म्हणाला की मी तुमचे पैसे परत करतोय पण या घटनेची आता या मार्केटमध्ये कुठेही वाच्यता करायची नाही की दर्शन आमचे पैसे घेऊन पळून गेला होता.
आणि माझे कुटुंबीय मला कसलेही शारीरिक मानसिक त्रास तुम्ही देणार नाही. व्यापाऱ्यांनी आपले पैसे काही पैसे का होईना परत मिळत आहेत हे बघून ही अट मान्य करून टाकली. दर्शन म्हटला मला आता सोडा, मी 2-4 दिवसात तुमचे पैसे आणून देतो. त्याला सोडलं, पण तो ज्या हॉटेलमध्ये होता तिथे बाहेर यांची 2 माणसं उभी होती. त्याने 4 दिवसामध्ये हवाला मार्केटच्या थ्रू दर्शननी त्यांचे पैसे आणले आणि त्या व्यापाऱ्यांना त्यांचा हिशोब चुकता केला. त्यानंतर 15 दिवस तो मुंबईतच एक हॉटेलमध्ये राहत होता. 15 दिवसानंतर दर्शनची अख्खी फॅमिली परत मुंबईत आली. त्यांनी एका उच्चभ्रू भागामध्ये पुन्हा 4 फ्लॅट्स भाड्याने घेतले. डायमंड मार्केटमध्ये त्यांनी एक दुकान भाड्याने घेतलं आणि हिऱ्यांचा व्यापार चालू केला. दर्शनचे भारतात तर कॉन्टॅक्ट होतेच, पण आता अमेरिकेत त्याचे प्रचंड कॉन्टॅक्ट होते. त्या जोरावर त्यांनी व्यवसाय चालू केला आणि पुढच्या 3 वर्षामध्ये त्यांनी 100 कोटीचा रेव्हेन्यू पार केला. याची त्या 4 व्यापाऱ्यांना तरी मनातनं खूप जळजळ जरी असली, कारण त्यांच्यापेक्षा आता तो मोठा झाला होता. शिवाय तो वरचेवर अमेरिकेला येत जात होता, तिकडे त्याचा मोठा व्यापार होता. त्याची त्यांना कितीही खंत असली तरी त्याविषयी ते एक शब्दही बोलू शकत नव्हते, कारण दर्शननी त्यांचे हिरे चोरलेत असं त्यांनी कुठे सांगितलेलंच नव्हतं. असा हा दर्शन पटेल हा मुंबईच्या डायमंड मार्केटमध्ये एक आख्यायिका बनला, कारण त्याने नुसता फ्रॉड नाही केला, तर फ्रॉड करून तो पळून गेला आणि परत येऊन त्याच्यापेक्षाही मोठा धंदा उभा केला. धन्यवाद. फ्रॉड स्टोऱ्या तुम्ही खूप ऐकल्या असतील, वर्तमानपत्रात येत असतात, युट्यूबला बघत असाल, मित्र तुम्हाला सांगत असतात, पण त्या लोकांनी हे ते कसं केलं हे मात्र कुणीही सांगू शकत नाही. आणि मग लोक काहीतरी थातूर मातूर स्पष्टीकरण देतात. ही कथा ऐकून तुम्हाला 3 प्रश्न नक्की पडले असते. पहिला प्रश्न की तो अमेरिकेला का गेला? जर त्याला भारतातच परत यायचं होतं आणि इकडेच धंदा करायचा होता, तो अमेरिकेला का गेला? तर मी पहिले त्याचं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. दर्शनचे जी काही 15-16 वर्ष तो भारतात त्या गिरगाव मधल्या पेढीमध्ये काम करत होता, तेव्हा त्याचा एक त्रिभुवन नावाचा मित्र होता, जो त्याच्यापेक्षा एक 5-7 वर्ष मोठा होता आणि जो कायम बोलायचा की हा सगळा अनुभव घेऊन त्रिभुवन पण स्वतःचा धंदा उभा करण्यासाठी पैसे गोळा करत होता. म्हणजे काय, तर त्यालाही असे हिरे मालक देत होते जो ते विकायचा आणि त्याचा प्रॉफिट स्वतःकडे ठेवायचा. असे पैसे साठवून स्वतःचा एक मोठा बिझनेस सुरू करायचं त्याचं स्वप्न होतं आणि त्यासाठी एक दिवस मी नोकरी सोडणार, स्वतःचा धंदा चालू करणार असं तो नेहमी सांगायचा. त्रिभुवननी एक दिवस नोकरी सोडली, तो बाहेर पडला, पण अनेक महिने त्याला त्या मार्केटमध्ये दुकानच भाड्याने मिळेना. त्याला शेवटी मार्केटच्या थोडं बाहेर जास्त भाड्याने दुकान घ्यावं लागलं. नोकर इझिली मिळत नव्हते, त्याला हिरे स्वस्तात मिळत नव्हते. अर्थात याचं कारण एक असू शकतं की जेव्हा तो एखाद्या पेढीत राहून हिरे खरेदी करतो, पेढी मोठ्या प्रमाणावर हिरे खरेदी करते, विश्वासपात्र असते, त्यामुळे त्यांना स्वस्तात मिळतात. पण जेव्हा तुम्ही स्वतंत्र एकटे होता तेव्हा तुम्हाला ते हायर किमतीला मिळतात. हा बाजाराचा नियम आहे. तुम्ही जेव्हा कमी क्वांटिटीमध्ये घेता तेव्हा तुम्हाला किंमत जास्त असते, तुम्ही जास्त क्वांटिटीत घेता किंमत कमी मिळते. त्याला हे नुकसान झालं, त्याचे हिरे पटपट विकले जाईना, त्याची उधारी पटकन रिकव्हर होईना. अशा परिस्थितीत त्याचे सगळे पैसे संपून गेले. तो पार अगदी भिकेला लागला. शेवटी तो परत पेढीच्या मालकांकडे आला, हातापाया पडला आणि त्यांनी सांगितलं की अरे हो, तू चांगला कर्मचारी होताच, आम्ही तुला परत कामावर घेतो. तो कामावर आला, पण दर्शनला त्याच्या डोळ्यात कायम एक हरवलेला माणूस दिसायचा. या एका कारणामुळे दर्शननी स्वतः कधी सांगितलं नाही की मला व्यवसाय चालू करायचा आहे. आणि दुसरं, त्यांनी दबक्या आवाजात त्याच्या आणि इतर पेढीतल्या कर्मचाऱ्यांच्या तोंडून असं ऐकलं होतं की ही जी पेढीच्या मालकांची लॉबी आहे ना, ते इथे काम करणारा कोणी बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय चालू केला तर त्याला असा वेगवेगळ्या मार्गांनी त्रास देऊन, खर्चात पाडून त्याला यशस्वी होत येत नाही, कारण नाहीतर तो कॉम्पिटिशन म्हणून येतो. शिवाय त्याला त्या पेढीतली सगळी रहस्य माहिती असतात, त्यामुळे तो नेहमीच त्यांना भारी पडायचा चान्स असतो. त्यामुळे तो शक्यतो यशस्वी होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे दर्शननी हे ठरवलं होतं की आपण जर नवीन व्यवसाय चालू केला तर इथे गिरगावातच चालू करायचा नाही, आपण कुठेतरी बाहेर जाऊ, तिकडून पैसे कमवू आणि मग परत येऊ. तोपर्यंत लोकांचे आपले जुनी काही घेणे देणे असतील ते मानसिक
तीही संपलेली असतील आणि मग आपण यशस्वी व्यवसाय चालू करू शकतो. आणि त्यात त्याला अमेरिकेचा कॉन्टॅक्ट मिळाला, तो अमेरिकेला गेला, इथनं त्याची पाठी साफ झाली आणि मग तो नव्याने परत येऊन त्याने हा व्यवसाय चालू केला आणि म्हणून तो अमेरिकेला गेला. आता दुसरा प्रश्न तुम्हाला पडला असेल की इतकी क्वालिफाईड माणसं जी अमेरिकेला नोकरी करायला जायला प्रयत्न करतात त्यांना विजा मिळत नाही, त्यांना तिकडे परमनंट रेसिडेन्सी मिळत नाही, आणि हा दर्शन सारखा माणूस की जो जेमतेम शाळा पास झालेला आहे, त्याच्याकडे कसलंही IT स्किल नाही, काही नाही, सुशिक्षित नाही, तो 22 लोकांना घेऊन, म्हणजे ते भाऊ मेहुणे त्यांच्या बायका पोरं असं सगळं घेऊन लटांबर घेऊन अमेरिकेला कसा काय गेला बा, तर त्याची स्टोरी सांगतो. दर्शनच्या पिढीमध्ये राल्फ पॅटरसन नावाचा एक माणूस जो अमेरिकेतल्या एका पेढीचा प्रतिनिधी होता, तो नेहमी यायचा हिरे खरेदी करायला. आणि दर्शनचा मालक त्याला नेहमी सांगायचा की दर्शन आप इसका ख्याल रखो, यू टेक केअर ऑफ इट. आणि त्यामुळे दर्शन नेहमी त्याच्याबरोबर उठबस करत होता. दर्शनला आधी इंग्लिश अजिबातच येत नव्हतं, पण दर्शनच्या स्वभावामुळे राल्फ पॅटरसन आणि दर्शन एकदम घट्ट मित्र झाले. इनफॅक्ट राल्फ पॅटरसन त्याच्या सगळ्या भारतातल्या भेटींमुळे हिंदी चांगला शिकला होता. तो दर्शनची हिंदीत बोलायचा, तो दर्शनच्या घरी जेवायला जायचा आणि हे पेढीच्या मालकांना खूप आवडायचं, कारण त्याच्यामुळे राल्फ पॅटरसनचं आणि या पेढीचं एकदम घट्ट नातं झालं होतं. अशा एका मीटिंगमध्ये काही वर्षांपूर्वी, म्हणजे दर्शन पळून जायच्या काही वर्ष आधी, दर्शनच्या फॅमिलीतल्या एक बाई त्याला म्हणली की तर आम्हाला पण ना एकदा अमेरिकेला जायचं. तर राल्फ पॅटरसन म्हणला, अरे या ना तुम्ही अमेरिकेला. मग ती स्त्री पुढे ओढून दर्शनचा भाऊ त्यांना म्हणला होता, आम्हाला अमेरिकेत नोकरी मिळेल का? तर राल्फ पॅटरसनने तो म्हणला होता की तुम्हाला नक्की नोकरी मिळेल, कारण अमेरिकेमध्ये स्किल्ड लोकांना नेहमीच वेलकम केलं जातं. आणि राल्फलाही त्याच्या पेढीतल्या मालकांनी सांगितलं होतं की भारतातले काही चांगले कर्मचारी आणता आले तर बरं. त्यामुळे दोघांचीही गरज एकत्र झाली. राल्फ पॅटरसनच्या पेढीनी प्रयत्न करून या सगळ्यांचे व्हिजे अरेंज केले आणि दर्शन अगदी सहजपणे अमेरिकेला गेला, कारण एक मोठी हिऱ्यांची पेढी अमेरिकेमध्ये त्याच्या येण्याची व्यवस्था करत होती. दर्शनला स्वतःला काही करावं लागलं नाही. तिसरा प्रश्न, दर्शन परत आल्यावर आपल्याला जीवे मारलं जाईल किंवा आपले सगळे पैसे काढून घेतले जाईल अशी भीती त्याला का नाही वाटली? त्याचंही कारण सांगतो. व्यापात लोक कधीही टोकाची भूमिका घेत नाही, ते नेहमी वाटाघाटी आणि तडजोड याच्यावर त्यांचा विश्वास असतो. दर्शनच्या कंपनीमध्ये एक किशोर नावाचा माणूस काम करायचा, जो दर्शनच्या शेजारच्या गावातलाच होता आणि साधारण एकाच महिन्यात ते दोघं जॉईन झाले होते. आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हिऱ्यांच्या पेढीमध्ये प्रत्येक एम्प्लॉईला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पाठवतात आणि कशात कुणाची हुशारी आहे त्याप्रमाणे त्याला काम देतात. दर्शन हिरे विक्रीमध्ये एक्सपर्ट होता म्हणून त्याला तिकडे पाठवलं. किशोर हिशोबामध्ये चांगला होता त्यामुळे तो अकाउंट्समध्ये गेला आणि थोड्याच वर्षांमध्ये तो तिथे एकदम महत्वाचा माणूस झाला. तिथल्या मुनीमजींचा एकदम गळ्यातला ताईत झाला. किशोरच्या घरी काही आर्थिक प्रॉब्लेम होते, त्याचं कर्ज होतं आणि ते व्याज खूप द्यावं लागत होतं. त्या मोहापायी एक दिवस किशोरने तिथनं 20 लाख रुपये उचलले आणि पळून गेला. याचा बोंबाबोंब झाली आणि दर्शनला बोलवण्यात आलं चौकशीमध्ये, कारण तो दर्शनचा चांगला मित्र होता. दर्शनने सांगितलं त्याच्या घरी प्रॉब्लेम आहे, त्याला 20 लाखाची गरज आहे. त्यामुळे हे एकदम जुळलं आणि यांची टीम काही लोकांना घेऊन त्या किशोरच्या घरी गेले. किशोरच्या वडिलांनी सांगितलं, हो तो काही तासांपूर्वीच आला आणि त्या आम्ही ज्याच्याकडनं कर्ज घेतलं होतं त्या माणसाकडे गेलाय. हे सगळे लोक तिथे पोहोचले तोपर्यंत दर्शन तो किशोर त्यांना पैसे देऊन निघून गेला होता. तो सावकार पण म्हणला की हो त्याने आमचे सगळे कर्ज परत केले, आता तुमचं काही कर्ज नाहीये. इथं आला होता, तो निघून गेला. तो काही दिवस परागंदा राहिला किशोर, पण त्याला या लोकांनी ट्रॅक केला, पकडला आणि बडवला. आता याच्याकडे पैसेच नव्हते किशोरकडे. किशोरचे आई वडील आले, हातापाया पडले. शेवटी 1 रुपयाला 32 पैसे अशी तडजोड झाली. या लोकांनी अजून कुठले तरी पैसे उचलले आणि पेढीच्या मालकांना दिले. किशोरची नोकरी गेली, पण त्याचं ते कर्जही फिटलं. पेढीच्या लोकांना रुपयाला 32 पैसे परत मिळाले. या घटनेवरनं दर्शनला हे माहित होतं, काही झालं तरी हे लोक आपल्याला मारत नाहीत, कारण त्यांना त्यांचा पैसा जास्त प्रिय आहे.
त्यांना माणूस मारण्यात इंटरेस्ट नाहीये, कारण त्यांना हे माहिती आहे याला जास्त मारावं तर आपलं 100% नुकसान आहे. त्यामुळे त्याला हे माहिती होतं की आपण भारतात गेलो तर मार खायचा, कबूल करायचं वाटाघाटींच्या मार्फत आणि थोडे पैसे परत करून आपलं स्वातंत्र्य आणि आपला मार्ग मोकळा होता. तर अशा पद्धतीने खूप लॉंग टर्म प्लॅनिंग करून त्याप्रमाणे वागून दर्शन पटेलनी स्वतःचा मोठा बिझनेस उभा केला. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा. कोणत्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळाली नसतील तर तेही